सगळ्यांची जेवणं वगैरे सगळी झालेली होती. नंतरचं किचन बघा, स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी जेवण सगळं राहिलेलं काढून ठेवत असते मी, आणि नंतर मग सगळी भांडी घासायला काढत असते. एवढी भांडी पडतात बघा दररोज, तरी ह्याच्या परत जास्तच असतात. चहा वगैरे झालेली मी घासून ठेवलेली अगोदर, आणि परत मग एवढी पडल्या स्वयंपाकाची जेवणाची वगैरे सगळी भांडी घासून घेते मी. म्हणजे सगळं जेवण काढायचं आणि नंतर मग सगळी भांडी घासून घेऊन ठेवते. सगळी भांडी घासून घ्यायची आणि मग शेगडी वगैरे सगळी धुवून स्वच्छ, म्हणजे कसं काय कॉकरोच वगैरे होत नाहीत, काय नाही, ते स्वच्छ धुवून ठेवली. म्हणजे मी पराती तिथंच ठेवते नळाच्या वरती, कारण इकडं साईडला जागा नाही ना, त्याच्यामुळे तिथंच ठेवते मी. तर सगळी भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि किचन पण सगळं स्वच्छ करून घेतलं. सगळी भांडी घासून बघाई भरपूर अशी भांडी पडतात, जाळी भरून भांडी असतात आमची, दररोज भांडी एवढी पडतात. शेगडी वगैरे सगळी स्वच्छ घासून घेतली. शेगडीवर कसं म्हणजे जास्त ह्याला पाणी नाही चालत, पाणी टाकलेलं, पण तरी पण मी संध्याकाळची धुवून घेत असते. संध्याकाळचं एक टाईम तरी स्वच्छ धुवून घेतली म्हणजे बरं वाटते. कसं आपलं जास्त कॉकरोच वगैरे काय होत नाही. ते भिंतीवरची स्टाईल वगैरे सगळी घासून घेते, साईडची नळ वगैरे संध्याकाळचं सगळं झोपताना सगळे, म्हणजे आपण किचनची क्लिनिंग जी असते ना सगळं पूर्ण करायची असते. म्हणजे कसं कॉकरोच होत नाहीत, काय किडा मुंग्या काय लागत नाहीत, येत नाहीत किचनवर, स्वच्छ राहतं एकदम. दररोजचं म्हणजे अशी वायपर एक लई कामाचं आहे माझ्या. तर किती दिवस झाले, 1 वर्ष झालं आणून वायपर. खूप छान लागला वायपर मला हे. सगळं त्यानं पाणी येतं, सगळं अजिबात किचनवर पाणी राहत नाही, एकदम साफ होऊन जातं किचन. पुसायची पण गरज लागत नाही, एवढं स्वच्छ होतं. घासणे वगैरे बघा, बेसिन वगैरे घासून घेतलं स्वच्छ, नळ घासलं, आणि ते कात्या साबण वगैरे असतात ना, ते सुद्धा स्वच्छ धुवून ठेवायचं. म्हणजे कसं त्याचा नंतर वास येत नाही. असं भांडी वगैरे घासलेलं असते ना आपण, त्याचा वास येत नाही. सकाळी आपण जर भांडी घासायचं म्हटलं तर त्याचा कसा वास येतो ना, ते नंतर वास येत नाही त्याचा. सुक्या कपड्यानं मग शेगडी वगैरे पुसून घेते. शेगडी, किचन ओटा सगळ्या ते स्टाईल वगैरे ते भिंतीची सगळी पुसून घेते मी. आणि नंतर थोडासा वल्ला कापड करायचं, आणि मी आपले नमकची भरणी, ते साखरेचा डबा, चहा पावडरचा डबा, तिथलं सगळं ह्याच्यावरचं आपलं खिडकीतलं सगळं पुसून घेते मी. दररोजचं पुसून घेते मी तिथलं. कसं ते आपलं जेवण वगैरे बनवलेलं असतं ना, ते सगळं त्याच्यावरती हे उडतं, सगळं तेलाचं वगैरे डाग सगळं उडतात वरती किचनवर. म्हणून ते सगळं आपला हात लागलेला असतात तेलकटचं हे ते, म्हणून ते सगळं पुसून घेते. ते कापड पण मी लगेच तिथल्या तिथंच लगेच निरमा थोडासा टाकायचा पावडर, आणि धुवून घ्यायचं स्वच्छ. हो का, म्हणजे मस्त होतं, सगळं स्वच्छ होतं. आणि तिथली किचनमधली लादी आहे ना, ती पण पुसून घेते मी लगे हात. म्हणजे तिथल्या तिथंच किचन ओटा वगैरे साफ झाला की तिथल्या तिथं लगेच लादी पण पुसून घ्यायची तिथली किचनमधली तेवढी, म्हणजे स्वच्छ राहतं सगळं. का सगळी किचनवरची लादी वगैरे सगळी पुसून घेतली, हातानंच पुसून घेतली. आहे माझ्याकडं मॉप ते पुसायचं, पण तेवढ्यासाठी म्हटलं कुठं काढायचं म्हणून नाही काढलं, पुसून घेतलं. बघा माझं शेवटचं